तो पूर्णतः दोषी आहे, 100% दोषी आहे। हे केस पूर्ण मी पाहिलेली आहे, माझ्याकडे सर्व निवेदन आणि तक्रारी आल्या। आता एवढं जर दोषी सापडून चौकशीमध्ये कारवाई होत नसेल तर MPSCच्या एक्झाम या पारदर्शी आहेत का, हा खरा प्रश्न येतो आहे। त्यामुळं माझी पुन्हा तीच भूमिका आहे की MPSCमध्ये सावळा गोंधळ स्वच्छ करण्याची गरज आहे, नाहीतर या पेपर लीकच्या घटना वाढतील आणि तरुणांचा प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारचं वातावरण होईल। सरकारनं वेळेत सावरलं पाहिजे आणि हा गोंधळ दूर केला पाहिजे, दोषी असलेल्यावर कारवाई केली पाहिजे। चंद्रपूरलाही आता मोठे एक रॅकेट सापडलाय, अनेक विद्यापीठांचे बोगस डिग्री आणि पेपर सुद्धा सापडले, या सगळ्या घडामोडी घडतात। गुन्हा दाखल झालाय, त्यामध्ये बोगस सर्टिफिकेट दिले जातं, ते 10 लाख डिग्री घेतलं जातं। चंद्रपुरातच काय, पुण्यात झालं, पुण्यामध्ये बोगस डिग्र्या सापडल्यात, पुणे विद्यापीठांच्या सर। आता देशामध्ये सर्वच आता बोगस डिग्र्या घेऊन दाखवायला लागले। त्यामुळं या राज्यात आता शिक्षण व्यवस्थाच पूर्णतः एज्युकेशन सिस्टमच पूर्ण करप्ट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे। आणि ह्या भ्रष्ट झाल्यामुळे लोकांची हिंमत वाढत चालली आहे। बोगस डिग्र्या देणं, बोगस डिग्र्या मिळवणं, हे रॅकेट असे बाहेर येत आहेत। सरकार म्हणून करायलाच नाही, त्यामुळं आज डिग्र्या विकतायत, उद्या माणसं विकले जातील, नाहीतरी तरुणींचा लिलाव केलाच जातो आहे। त्याही घटना पुढे आल्या। जबाबदारी कोणाची आहे? ज्या खुर्चीवर बसलेल्यांची जबाबदारी आहे, ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल। दुर्दैवानं या घटना घडत असताना पोरांच्या भविष्याशी कसा खेळ केला जातो आहे। पुण्यामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम आला आहे युनिव्हर्सिटीमध्ये, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे। म्हणजे बेरोजगारांची पुन्हा नव्यानं फौज उभी करायचं आणि त्यांना देशोधडीला लावायचं सरकारने ठरवलं आहे काय, या युनिव्हर्सिटीने ठरवलं आहे काय, विद्यापीठाने ठरवलं काय, असा एकूण प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे उभा आहे। विद्यार्थी 15 दिवसांपासून आंदोलन करतायत राज्यात विविध ठिकाणी, अजूनही तोडगा मिळालेला नाही। आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात तोडगा, तो GR रद्द केला, पण खूप पुन्हा काही मागण्या त्या विद्यार्थ्यांच्या आहेत। निर्दयी सरकार आहे, यांना काय कोण उपाशी केलं काय, उपवास केलं काय, कोणीतरी गेला काय सत्ताधारी पक्षातला माणूस त्या मंडळाला जाऊन चर्चा केली जाऊन मंडपात। पूर्वी तर आमचं सरकार होतं तर धावून धावून जायचे, आम्ही पण जात होतो ना।